वैशाख पौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे बुद्ध जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कुशीनारा बुद्ध विहार सुमठाना येथून विजासन बुद्ध लेणीपर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली। सत्संग भंतेजी व त्यांच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते। सविनय जय भीम, नमो बुद्धाय। सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा TV चॅनलचे खूप धन्यवाद मानतो। आज या विंदासन बुद्ध लेणीच्या परिसरामध्ये आज जे बुद्ध पहाट कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे, त्या ऐतिहासिक लेणीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पुरातत्व विभागाकडून याची देखरेख केल्या जाते। आजच्या दिवशी या परिसरासंबंध भद्रावती परिसरातून आणि आजूबाजूच्या खेड्यामधून हजारोच्या संख्येने इथं उपासक उपासिका तरुण मंडळी आणि बालमंडळी सगळी येथील बंदींच्या धम्मदेशना ऐकण्यासाठी इथं उपस्थित होतात। इथं सर्व प्रकारे व्यवस्था केली जाते। पाणी वाटप, चाय वाटप, नाश्ता, खीरदान वाटप, भोजनाची व्यवस्था, अशी एकूणच व्यवस्था इथे आलेल्या या संबंध आंबेडकरी बांधवांसाठी, बौद्ध बांधवांसाठी ही व्यवस्था इथं केल्या जाते। आणि या परिसराचं अत्यंत महत्त्व आहे। म्हणजे बुद्धकाळीत या परिसरामध्ये इथं तथागत गौतम बुद्धांचे चरणस्पर्श झालेले आहेत, असा हा ऐतिहासिक ठेवा आहे इथून। आणि इथून ही जी धम्मदेशना दिल्या जाते याचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हजारोच्या संख्येने इथं समाज बांधव उपस्थित होतात आणि इथल्या देशनेचा लाभ घेतात। आणि धम्मप्रचाराच्या संदर्भाने महत्त्वाचं काम इथून पुढे वर्षानुवर्ष चालू आहे। त्यामुळे ह्या बुद्ध पौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व हे विविध भागांमध्ये याचा प्रचार झाला पाहिजे। या ठिकाणी विजासन लेणीवर उपस्थित झालेला आहोत। ही महान पवित्र अशी लेणी आहे। ही अरहंताची भूमी आहे। विजासनचा अर्थ होते विद्येचं आसन। विद्या म्हणजे बुद्धाचं ज्ञान। बुद्धाचं ज्ञान, दुःखमुक्तीचं ज्ञान या ठिकाणी शिकवल्या जात होतं। या ठिकाणावरून अनेक भिक्षू अरहंत झाले। ध्यान करून या ठिकाणी लोकांपर्यंत जो बुद्धाचा धम्म पोहोचवला। या नगरामध्ये या भद्रावतीचं नाव भगवान बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये आहे, भद्दवती म्हणून। इंग्रजांनी या ठिकाणी येऊन त्यांना भद्रावती नाव घेता येत नव्हतं म्हणून बांधक केलं, त्याला बांधक म्हणतात। त्यांना शब्द जड जात होते। पण इतिहासामध्ये त्रिपिटकामध्ये याचं नमूद आहे की ही भद्दवती नगरी भगवान बुद्ध या ठिकाणी येऊन गेले असा पुरावा पुरातत्वाने दिला की जेव्हा जे अमरावती आहे, दीपंकर बुद्धांनी जे भविष्यवाणी केली होती त्या अमरावतीला भेट देऊन भगवान बुद्ध या मार्गाने चालले होते, त्यावेळेस भगवान बुद्ध या मार्गाने येऊन इथे थांबलेले आहे। त्यानंतर नागपूर मार्गाला निघाले, अंबाझरी तलावावर थांबले। त्या ठिकाणी एक श्रेष्ठी होता अंबाझरी नावाचा, त्याने व्यवस्था केली असे पुरातत्ववाले सांगतात। तर ही विद्येचं आसन आहे। या ठिकाणावरून भिक्षू संघ अरहंत बनून रायपूरपर्यंत, शिरपूरपर्यंत, हैदराबादपर्यंत पोहोचले। शिरपूर त्याचं नाव तेव्हाच पडलं की जेव्हा अरहंत भिक्षूजी तिथं प्रचार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचे शीर काटण्यात आले। शीर कापून रक्ताचा पूर वाहला म्हणून त्याचं नाव पडलं शिरपूर। शिरपूरमध्ये सुद्धा जिथे खोदाल तिथे बुद्धाचे अवशेष मिळतात। या भद्रावतीमध्ये एक खूप 20 फुटाची मॉनेस्ट्री आहे जमिनीमध्ये। खूप मोठा घेर आहे तिचा 8 एकरामध्ये। आणि ती पुढे मागं या विजासनच्या पुढे जो रस्ता जातो तिकडे आहे गुंडावारणी, त्या ठिकाणी कॉलेज बनवण्याचं ठरवलं। मागच्या वेळेस तिथे काही साहित्य निघालं आणि ते साहित्य या ठिकाणी आणण्यात आलं आणि पोलिसांनी त्या ठिकाणावर बंदी लावली होती। परंतु आता माहीत नाही बंदी उठवली का काय, त्यांनी काम सुरू केलं। हे 2 फुटाची मोठी, 2 ते 2.5 फुटाची एक भिंत आहे। पुरातत्ववाल्याने औरंगाबादवरून येऊन संशोधन केलं तर 20 फूट खोल एक खूप मोठी मॉनेस्ट्री मिळाली या भद्रावतीमध्ये। ज्या ज्या ठिकाणी खोदलं त्या त्या ठिकाणी भद्रावतीचा अवशेष मिळतात। बुद्ध पौर्णिमेच्या
सर्वात प्रथम सर्वांना शुभेच्छा. आम्ही सर्व उपासक उपासिका बुद्ध लेणीवर दरवर्षी येत असतो. इथे महापरित्राण वगैरे होते, श्रामणेर वगैरे येतात, खूप सारे श्रामणेर येतात. दरवर्षीप्रमाणे इथे भोजनदान, नाश्ता याचं वगैरे दान होत असते. त्याचप्रकारे अनेक ठिकाणाहून इथे लोक येतात. प्राचीन काळापासून बुद्ध इथे येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं या कार्यासाठी लोक दान करायला भारतवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या, वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. विंध्यासन बुद्ध लेणी इथं प्रत्येक वर्षी आणि सर्व सामाजिक मंडळ आपापल्या परीनं इथं खीर वाटपाचा कार्यक्रम, बुंदी वाटपाचा कार्यक्रम आपापल्या परीनं इथं कार्यक्रम घेतला जाते. आणि भद्रावती शहरामधले आणि भद्रावती तालुक्यामधले सर्व मंडळं इथं येऊन इथं मोठ्या हर्षोल्लासाने बुद्ध पौर्णिमेचा, वैशाखी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्रिगुणित वैशाख शुद्ध बुद्ध पौर्णिमा 2026 चे औचित्य साधून ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती भद्रावती च्या वतीने त्यांचे कार्यकारिणी संघटक तसेच पदाधिकारी मिळून आम्ही इथे होत असलेल्या बुद्ध पहाड या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा वाटप करण्याचे ठरविले आहे. आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे देत राहू.